नमस्कार. 17 तारखेला पुणे नाशिक महामार्गावर मुक्ताई धाब्याजवळ अपघात झाला. त्याच्यामध्ये 9 जण जागेवर ठार झाले होते. आज 10वा पण बळी गेला. उपचार सुरू असताना इनामदार ताईंचं पण निधन झालं. काय तुम्ही सांगाल? काय नाही साहेब, खरं तर निशब्द आहोत, बोलायला शब्द पण नाही. कारण फारच दुर्दैवाने वाईट घटना, जे 17 तारखेला जो अपघात झाला त्याच्यात अगोदरच 9 बळी गेले होते. आणि आज पण जी बाळाची आई जी झगडत होती, मृत्यूशी झुंज देत होती, आज पण तिचं निधन झालंय. तस्लीम वसीम इनामदार, वय वर्ष 29 असेल, राहणार वडच. 17 तारखेला जो अपघात झाला त्याच्यात त्यांचं 2 वर्षाचं लहान बाळ वसिफा ती त्याच्यात मृत्युमुखी पावली होती. आणि आज तिची आई, खरं तर गेल्या 12-13 दिवस आम्ही रोज हॉस्पिटलला जाऊन या सगळ्या नातेवाईकांना भेटून आधार देत होतो. आणि डॉक्टरांना पण, खरं तर डॉक्टर पण शर्तीचे प्रयत्न करत होते की निदान बाळाची आई तरी वाचली पाहिजे. परंतु आज खरं तर त्याला अपयश आले. आणि आज तस्लीम वसीम इनामदार त्या अपघातात मला 10वा बळी ठरलेत. म्हणजे एकूण अपघातात त्या मृत्यूंची संख्या 10 झाली. खरं तर शासनाने काही दिवसापूर्वी जी घोषणा केली होती की या सगळ्या मृत्युमुखी जे पावलेत त्या सगळ्या लोकांना 5 लाख रुपयाची मदत जाहीर केली होती. आज पण खरं तर या कुटुंबाला खरं तर एकत्र कुटुंब होतं वडचं, कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे. आणि फार मोठ्या दुःखातून, खरं तर काल पण मला वाटतं साहेब तुम्ही स्वतः होते मॅक्स केअर हॉस्पिटलला, तुम्ही त्यांच्या मिस्टरांची अवस्था पाहिली होती. एकीकडे बाळाचं दुःख ठेवून एकीकडं बायकोला वाचवायचे जे प्रयत्न सुरू होते, आणि हे सगळं दुःख ठेवून आज खरं तर आपली पत्नी वाचली पाहिजे. परंतु आज पत्नी पण त्यांना त्या ठिकाणी सोडून गेली. मी खरं तर आपल्या तालुक्याच्या वतीने पण श्रद्धांजली व्यक्त करत असताना या ठिकाणी खरं तर बोलायला पण शब्द नाही का आपले सगळे इथले वडचकर असेल, सगळे आपल्या मुस्लिम समाजातील सगळी ही मंडळी असेल. आणि खरं तर या अपघातात माझं तर म्हणणं आहे साहेब, हा अपघात इतका जुन्नर तालुक्यासाठी काळा दिवस ठरलाय. मी काल पण याचा उल्लेख केलाय की अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणारा आणि जुन्नर तालुक्यासाठी हा काळा दिवस ठरलाय. कारण ही तालुक्यावर शोक काळ आहे साहेब. त्याच्यात आज हा 10वा बळी गेलाय. मी खरोखर या ठिकाणी श्रद्धांजली व्यक्त करताय. प्रथमतः सूरजभाऊ वाजगे आणि आपले नारंगाव सरपंच बाबूभाऊ पाटे यांचं मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. 17 तारखेला जो अपघात झाला त्या अपघातामध्ये माझा जीवाचा जिवलग मित्र वसीम खान साहेब इनामदार यांची मुलगी 2 वर्षाची एक्सपायर झाली. आणि त्यानंतर आज त्यांची मिसेस त्यांची देवाज्ञा झाली. प्रथमतः मी त्या दोघींना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. आणि खास करून सूरजभाऊ आणि बाबू पाटीलला का धन्यवाद देऊ इच्छितो. आणि तिसरे व्यक्ती असेल तर पाटील डॉक्टर आपले मॅक्स केअरचे, त्यांनी खरोखरच मनापासून एकदम चांगले उपचार केले किंवा आर्थिक बाबतीत कधी आम्हाला म्हणजे काहीच त्रास दिला नाही. आणि हे होत असताना माझा जो वसीम मित्र आहे त्याच्यावर खरोखरच म्हणजे दुःखाची डोंगर कोसळला आहे. आणि वाणी साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो की गव्हर्नमेंट तहसीलदारांनी आपल्याला शब्द दिलता की जो काही खर्च येईल दवाखान्याचा, की त्या दवाखान्याच्या खर्चासाठी आम्ही शासनाकडून मदत घेऊ. पण ते होत असताना जो बाहेरचा खर्च असेल, MRI असेल, CT स्कॅन असेल किंवा सोनोग्राफी असेल, असा बरंच खर्च. कारण तस्लिमा, तिची एक बहीण आणि त्यांच्या एका बहिणीची मुलगी, असे तिघी जणी तिथं होत्या. आणि तो खर्च अक्षरशः आम्ही भावनिक आव्हान केलं आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये. आणि मी या व्हिडिओद्वारे त्यांना मनोमन, म्हणजे कोणी 500 रुपये दिले, कोणी 1000 दिले, कोणी 2000 दिले. खरंच हे जे उपकार आहेत हे आम्ही विसरू शकत नाही. ठीक आहे, तस्लिमा आमच्यातून निघून गेली, पण त्यांचे उपकार आमच्यावर सदैव आहेत. आणि इथून पुढं आम्हालाही जेवढं आम्हाला जे सहकार्य करता येईल अशी वेळ कोणा येऊ नये. आणि आली तर आमचं इनामदार कुटुंब आणि आमचं चव्हाण कुटुंब कायम सहकार्य करीत राहील.